नमस्कार सर्व मित्रांना. बघा, आजचा विषय थोडासा युनिक आहे. आज मी आपल्या सर्वांसमोर अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलाय. बघा, आपला विषय आहे त्रिकोणी संख्या. कुठला विषय? त्रिकोणी संख्या. हा असा विषय आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, त्यानंतर आपल्या टीईटी एक्झाम मध्ये, त्यानंतर कुठली स्पर्धा परीक्षा असो, हा प्रश्न येत असतो. आता हा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर त्रिकोणी संख्ये संदर्भात कुठलाही तुम्हाला पेपरामध्ये प्रश्न आला तर तुम्हाला 100% तो सॉल्व्ह होणार आहे. कॉन्सेप्ट एकदम सोपा, परंतु मुलांना माहीतच नसते. बऱ्याच जणांना, शिक्षकांना सुद्धा याच्याबद्दल एवढी कल्पना नसते. ठीक आहे, काही जणांना असते, परंतु बरेच जण जे आहे याच्या बाबतीत थोडे अनअवेअर आहेत. म्हणून हा मी टॉपिक आज निवडलेला आहे. बघा, आता आपण स्टेप बाय स्टेप जाणार. तुम्ही पूर्ण पहिली व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर जे आहे तुम्हाला हा जो घटक आहे ना, हा एकदम सोपा वाटेल आणि सहजपणे तुम्ही त्रिकोणी संख्या आणि त्या संदर्भाचे गणित सहजपणे सोडवू शकाल. ठीक आहे, बेसिक पासून जाऊ आपण. बघा, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? आता याच्यामध्ये ना नैसर्गिक संख्या असतात, दोन असतात. किती असतात? दोन संख्या असतात. आणि ह्या काय पाहिजे असते? सलग पाहिजे असते. सलग म्हणजे एका आकड्याच्या फरकानं, म्हणजे जसं 2-3 आहे किंवा 3-4 आहे या पद्धतीनं. तर त्या दोन संख्याचा आपण करत असतो गुणाकार, आणि तो जो काही गुणाकार येतो ना त्याला आपण 2 काय करतो असतो? भागत असतो. आणि मग जी संख्या येते ती आपली त्रिकोणी संख्या असते. ठीक आहे, आलं का तुम्हाला लक्षात? त्रिकोणी संख्या म्हणजे बघा, इथं लिहिलंय मी. त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या की जी दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची काय असते? निमपट. तेच आता मी जे तुम्हाला सांगितलं तेच आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असते आणि त्यांचा गुणाकार केला असतो भागिले 2. निमपट म्हणजे भागिले 2. आता हे सूत्र सुद्धा लिहिलं मी. त्रिकोणी संख्या बरोबर n इंटू n म्हणजे कुठली पहिली संख्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 मिळवतो, दोघांचा करतो गुणाकार, भागिले करतो असतो 2. तर याचं जे काही उत्तर येईल ते काय असेल? आपली त्रिकोणी संख्या. आता एक उदाहरण, आता इथं सूत्र लिहिलेलं आहे. सूत्र सोपंच आहे, काहीच नाही. हा, तर आता समजा मी एक उदाहरण घेतो. समजा 3 आहे. 3 ही संख्या आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवल्यावर काय होते? 4. तर 3 गुणिले 4 आणि हा काय? भागिले 2 आपल्या सूत्रानुसार. ठीक आहे, तर हे बे 1 बे, बे 2 4. इथं काय येऊ राहिलं मग? हा 3 गुणिले पुढचा 2. तर उत्तर काय आलं? 6. म्हणजे ही जी आपली नैसर्गिक त्रिकोणी संख्या ही काय आली? 6. ठीक आहे, तर 6 काय झाली? आपली त्रिकोणी संख्या. बरं, आता याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे. कुठला? त्रिकोणी संख्येचा पाया सांगणे. ते एकदम सोपं आहे. ह्या ज्या दोन आपण क्रमवार संख्या घेतो ना, त्याच्यापैकी पहिली जी संख्या असते, पहिली म्हणजे लहानवाली संख्या, तिला आपण त्या संख्येचा काय म्हणत असतो? पाया म्हणत असतो. पेपरामध्ये तुम्हाला कसं उदाहरण येणार? तुम्हाला याच्यामध्ये एक संख्या दिलं असणार, ठीक आहे, आणि त्याची ते म्हणणार की त्रिकोणी संख्या काढा. तर आपल्याला जी संख्या दिली असेल ती आपला पाया समजा, चला पहिली संख्या. ते म्हणणार की 3 ही संख्या पाया असणाऱ्या संख्येचा काय काढा? त्रिकोणी संख्या काढा. मग त्याच्यामध्ये काय करावं लागेल? आपल्याला 3 त्याच्यामध्ये एक जास्तीचा मिळवावं लागेल, त्यांचा गुणाकार भागिले काय करावं लागेल? 2. जी कुठली संख्या असेल ती आपली त्रिकोणी संख्या असेल. किंवा मग ते असंही देऊ शकतात, पहिलेच त्रिकोणी संख्या देऊ शकतात आणि ते म्हणतील की याचा पाया काढा. तर याची जी आहे ना, आपण त्रिकोणी संख्यावर 4 प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. ते आपण क्रमाक्रमाने बघूया. बघा, व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा. 4ही प्रकारचे गणित मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. थोडंसं रिव्हिजन केल्यावर जे आहे हे एकदम सोपे गणित आपल्याला वाटायला लागतात. चला आपण पुढचा प्रकार पाहूया. आपण आता बघा, त्रिकोणी संख्येतील पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं असते? म्हणजे पायावाली संख्या दिलेली असते. ठीक आहे, आणि त्याच्या आधारे आपल्याला काय काढावं लागत असते? त्रिकोणी संख्या. बघा, प्रश्न इथं लिहिलाय मी. 8 असा पाया आहे आणि 8 ही संख्या पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर आपल्या समोर सूत्रच आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय होते की 8 जी आहे ही आपल्या त्या गुणाकारातील पहिली नैसर्गिक संख्या असेल तर आपलं हे सूत्र जे आहे इथं तुम्ही याला काय करा? अप्लाय करा. तर आपल्याला काय करायची आहे? त्रिकोणी संख्या त्यांनी विचारली. त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे? पहिले पाया म्हणजे पहिली संख्या, म्हणजे आपण तिथं n फॉर नंबर पहिली संख्या, नैसर्गिक संख्या. ठीक आहे, गुणिले त्याच्यामध्ये काय करायचं? त्या संख्येमध्ये 1 मिळवायचं आणि भागिले काय करायचं? 2 करायचं. ठीक आहे, तर आता पाया म्हणजे ही पहिली n, पाया म्हणजे ही पहिली आपली n ही संख्या. ओके, तर बघा आता इथं घ्यावं लागेल मग आपल्याला 8 अधिक 1 काय होणार? 9 आणि भागीला काय होणार? 2. याला करा, यांचा करा गुणाकार. 8 गुणिले 9 किंवा डायरेक्ट आपल्या बेचा भाग तोडा. बे 1 बे, बे चौक
8 म्हणजे 4 गुणिले 9 बरोबर काय आलं मग 36. तर ही आली आपली त्रिकोणी संख्या. काय आली त्रिकोणी संख्या. तर एकदम सोपा आहे. आता हा पहिला प्रकार एकदम सोपा आहे. हळूहळू जे आहे ना पुढचे प्रकार ते पण सोपेच आहे, पण थोडंसं काळजीपूर्वक करावं लागते. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहूया. बघा पहिल्या प्रकारामध्ये पाया असणारी संख्या होती, त्याच्या आधारे आपण त्रिकोणी संख्या काढली. म्हणजे पहिला प्रकार होता त्रिकोणी संख्या काढण्याचा. दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये अगोदरच काय दिली असणार त्रिकोणी संख्या, आणि त्याच्या आधारे आपल्याला काय काढायचं आहे मग पाया काढायचा आहे. आता हे आपल्याकडे सूत्र आहे, तर सूत्राच्या आधारे जे आहे ना असा पाया आपण सहजपणे काढू शकतो, परंतु त्याला थोडा वेळ लागतो आणि ते मग ते एकचल समीकरण प्रकारचं गणित बनून जाते. त्यापेक्षा सोप्या पद्धतीने मी जसं सांगतो तसं लक्षात ठेवायचं. पहिले गणित वाचून घेऊ आपण. बघा काय म्हणते, 21 ही संख्या आहे. 21 या संख्येची त्रिकोणी संख्येचा पाया किती. ओके, तर हे जे आहे ना या सूत्राच्या द्वारे आपलं गणित थोडंसं काय होते लांबून जाते. तर सोपी पद्धत कुठली आहे ते सांगतो मी तुम्हाला. सर्वात प्रथम काय करायचं, जी कुठली त्रिकोणी संख्या दिली आहे ना त्याची करायची दुप्पट. ठीक आहे, दुप्पट करायची. तर आपली त्रिकोणी संख्या काय आहे 21 गुणिले काय करायचं असं दरवेळेस. ज्या वेळेस तुम्हाला पाया विचारतील त्रिकोणी संख्येवरून तर असं दरवेळेस करायचं. त्या त्रिकोणी संख्येला काय करायचं दरवेळेस त्याची दुप्पट करायची, 2 न गुणाचं. तर 21 दुनी या ठिकाणी किती होते मग 42. ठीक आहे, आता काय करायचं, या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, हा जो दुप्पट केल्यानंतरचा जो गुणाकार आहे ना याच्या नंतर म्हणजे याच्या अगोदरची जी आहे आपल्याला पूर्ण वर्ग संख्या पाहिजे असते. याचे अगोदरची जोडून असलेली पूर्ण वर्ग संख्या म्हणजे जी वर्ग संख्या असते, म्हणजे 2चा वर्ग 4, 8चा वर्ग 64, ठीक आहे, 10चा वर्ग 100 अशा पद्धतीने. आता आपल्याकडे कुठली संख्या आहे 42. 42च्या जवळपासची म्हणजे अलीकडली, 42च्या अगोदरची सर्वात पहिली वर्ग असणारी संख्या कोणती येते तर 36 येते. बरोबर आहे. म्हणून मग आपल्याला जेव्हा ते पाया विचारतात तर आपल्याला माहित आहे इथं काय करायचं, वर्ग संख्या आपण त्याला असं म्हणू पूर्ण वर्ग संख्या. काय म्हणायचं, पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. कुठली पण नाही घ्यायची, सर्वात जवळची अलीकडली. ठीक आहे, जवळची म्हणजे सलगवाली, अगोदरची अगोदरची तीच जर का मग संख्या अगोदरच्या, हे लक्षात ठेवा. जवळची अगोदरची पूर्ण वर्ग संख्या इथं घ्यायची. तर 42च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे 36. ठीक आहे, ते घ्या, त्याचं वर्गमूळ काढून घ्यायचं. मग समजा या 36ला जे आहे या 36चा आपण वर्गमूळ काढलं तर ते किती येते 6. म्हणून आपला जो पाया असेल कुठला या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा तर तो कुठला असेल मग 6 असेल. म्हणजे आपलं उत्तर कुठलं असणार हे ऑप्शन नंबर 4. पुन्हा सांगतो काय केलं तर सर्वात पहिले काय करायचं, त्या त्रिकोणी संख्येची करायची दरवेळेस दुप्पट करायची. दुप्पट आल्यानंतर ती जी संख्या येईल त्याच्या अगोदरचं वर्ग असणारी संख्या पाहायची, त्याला सलग असणारी. जशी इथं 42 आहे तर 36 ही काय झाली त्याची वर्गवाली संख्या, त्याचा काळाचं वर्गमूळ. मग हा काय झाला आपला पाया. बघा आता तुम्हाला याच्यावरून तुम्ही टॅली पण करू शकता की 6 हा पाया असणारी 21 ही त्रिकोणी संख्या येते काय पाहू आपण. आपण काय करत होतो त्रिकोणी संख्येमध्ये याला गुणिले पुढची म्हणजे 1 मिळून पुढची संख्या घेत होतो, भागिले 2 करत होतो. म्हणजे हे काय होणार इथं मी टॅली करूनच देतो. म्हणजे समजा आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे, त्रिकोणी संख्या बरोबर 6 आली आपली पाया. आपला पाया 6 गुणिले 7 भागिले 2. ठीक आहे, ते काय येणार बे बेत्रिक 6 म्हणजे 3 गुणिले 7 बरोबर 21. हे असं केलं तर लवकर उत्तर निघते. हे बाय प्रोसेस तुम्ही या सूत्रानुसार गेले ना तर ते मग ते एक्चुअल समीकरण होते, मग त्याच्यामध्ये वेळ लागते खूप. तर हे सोपं लक्षात ठेवायचं. दुप्पट करायची, अलीकडल्या संख्येचं वर्गमूळ काढायचं, तीच काय असते आपला त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. चला याच्यानंतर पुढचा प्रकार सांगतो मी तुम्हाला, प्रकार नंबर 3. चला त्रिकोणी संख्येतील आपण शेवटचा प्रकार पाहूया. बघा मगांसारखंच गणित आहे. यापूर्वीच्या प्रकारांमध्ये आपण त्रिकोणी संख्येच्या नंतरची संख्या काढली होती, याच्यामध्ये पूर्वीची संख्या काढायची. तीच पद्धत आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये पुढील संख्या होती म्हणून मिसळवली होती संख्या. याच्यामध्ये मागील किंवा पूर्वीची संख्या म्हणते आपण मायनस करणार, वजा करणार. तीच प्रोसेस फॉलो करूया आपण. गणित पाहू आपण. काय म्हणते, 36च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. याचा अर्थ 36 सुद्धा आपल्यासाठी काय त्रिकोणी संख्या आहे.
हा, तर मग तुम्हाला काय म्हटलं मी, पहिले काय करायचं, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा काय काढायचा, पाया काढायचा. पाया काढण्याचं काय पद्धत सांगितली मी तुम्हाला, पहिले दिलेल्या त्रिकोणी संख्येचं त्याचं करायचं, म्हणजे त्याला आपण डबल करून टाकायची त्या संख्येला 2 न गुणून. ठीक आहे, तर दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणावे म्हणजे दुप्पट करावे. हा, तर 36 दुणे किती होते, 72. ओके. हा, तर मग 72 काय भेटले आपल्याला, संख्या भेटली, गुणाकार भेटला. तुम्हाला काय म्हटलं, पाया कसा काढायचा, त्याच्या अगोदरची वर्गवाली संख्या पाहायची. 72च्या अगोदर कुठली वर्ग संख्या येते, 64. बरोबर आहे. हा, मग या 64चं करायचं वर्गमूळ. तर 64चं वर्गमूळ किती येते, या 64चं वर्गमूळ तर ते येते 8. याचा अर्थ 8 जो आहे, हे जे त्रिकोणी संख्या दिली आहे कोणती, 36, तर 8 या त्रिकोणी संख्येचा काय भेटला आपल्याला, पाया भेटला. त्यांनी काय म्हटलं, त्याच्यानंतर चौथी त्रिकोणी संख्या, तर काय करायचं, हा जो तुम्हाला पाया भेटला 36चा, या पायामध्ये त्यांनी जेवढ्या क्रमांक म्हटलं तेवढं कमी करायचं. हा, येणारी चौथी मागील म्हणते ना, मागील म्हटलं याचा अर्थ मायनस करावा लागेल. म्हणजे 8 जो आहे हा आपल्याला भेटला पाया, तर या 8 मधून त्यांनी काय म्हटलं, चौथी मागील म्हणते, हे लक्षात ठेवा, मागील या 8 मधून 4 मायनस करावा लागेल. म्हणजे हे किती येणार, 4. म्हणजे ती जे आपल्या 4 क्रमांकाची काय असणार आहे, पूर्वीची त्रिकोणी संख्या, त्याचा ह्या नवीन संख्येचा हा काय झाला, नवीन पाया झाला. मग आता पूर्वीची म्हणजे 4 क्रमांकानं पूर्वीची, तर पूर्वीची हे जे सांगत आहेत, पूर्वीची त्रिकोणी संख्या बरोबर. हा, काय कारण आपण पाया किती आहे, 4 गुणिले पुढची सलग संख्या किती येते, 5 भागिले काय करणार, 2. ते किती येते, 2चा भाग जाते, 2 गुणिले 5 बरोबर उत्तर काय येणार, 10. तर काय समजलं तुम्हाला, तर ही झाली आपली 36च्या मागील चौथ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या. तर ही आपली ही काय, नवीन त्रिकोणी संख्या. उत्तर काय येणार आपलं, 10. 10 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर 2. हे आपलं उत्तर आहे. बघा, तर हा एक शेवटचा चौथा प्रकार होता, एकदम सोपा होता. ठीक आहे. अजून एक प्रश्न असतो की ते 4 ऑप्शन दिले असतात, ते म्हणतात की त्रिकोणी संख्या ओळखा. तर मग आपल्याला जे आपल्या या सूत्रानुसार त्याच्यामध्ये जावं लागेल. तर बघा, अशा पद्धतीने आपण आता ह्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्यांबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिली आहे. त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या काढण्याचं, त्रिकोणी संख्या म्हणजे काय म्हटलं मी, सलग नैसर्गिक संख्याचा 2 संख्याचा गुणाकार असतो भागिले 2 असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पाया म्हणजे पहिली अवयवामधली पहिली लहान संख्या, त्याला आपण पाया म्हणतो. त्रिकोणी संख्या काढण्याचं आपलं हे सूत्र आहे. पाया वगैरे काढायचा असेल तर दिलेल्या त्रिकोणी संख्येला दुप्पट करायचं. त्याच्यानंतर त्याचं काय करायचं, अगोदरचं वर्गवाली संख्या घ्यायची, त्याचं वर्गमूळ काढायचं, तो पाया भेटतो. पाया गुणिले पुढची संख्या घेतली भागिले 2 केलं तर आपल्याला काय भेटतो, त्रिकोणी संख्या भेटते. बरं, पुढची संख्या म्हटलं त्यांनी, तर तेवढे त्या पायामध्ये ऍड करून मग पुन्हा आपल्याला त्या त्रिकोणी संख्येच्या सूत्रानुसार ती संख्या काढावी लागते. मागील म्हटलं तर मायनस करायचं. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बरं, आता तुम्हाला कुठल्या टॉपिकवर नवीन व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की मेन्शन करा कमेंटमध्ये की तुम्हाला नवीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. माझ्या चॅनलवर बरेचसे जण मी बघितला तर बरेचसे जण नवीन व्यक्ती व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब नाही करत. तर ते सबस्क्राईब करा, तुमचाच फायदा आहे त्यात. ठीक आहे. आणि या व्हिडिओला जेवढं तुमच्याकडून शक्य होईल तेवढं शेअर सुद्धा करा. ठीक आहे. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. जय हिंद. चला, त्रिकोणी संख्येतील आपण तिसरा प्रकार बघूया. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं असते, अगोदरच त्रिकोणी संख्या दिलेली असते आणि त्याच्यानंतर मग अमुक क्रमांकाची जे आपल्याला नवीन त्रिकोणी संख्या जी आहे ही शोधायची असते. एकदम सोपा प्रकार आहे. दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या नंतरची विशिष्ट क्रमांकाची त्रिकोणी संख्या आपल्याला शोधावी लागत असते. उदाहरणांच्या आधारे सांगतो मी. बघा, उदाहरण आहे, 3 नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या शोधा. आता 3 नंतर क्रमाने येणारी, नंतर म्हणजे आपल्याला पुढची संख्या काढायची. आलं लक्षात? ठीक आहे. तर 3 सुद्धा स्वतः एक काय त्रिकोणी संख्या आहे. बरं, अशा गणितामध्ये काय करायचं ते सांगतो. सर्वात पहिली जी आहे, हे दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे ना, त्याचा आपल्याला काढावा लागते पाया. तर काय दिलाय त्यांनी, 3. तर पाया काढण्यासाठी आपण करत असतो त्रिकोणी संख्येची दुप्पट. पाया काढण्यासाठी काय करायचं, त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. 3 चे दुप्पट काय होते, 6. ठीक आहे. त्याच्या जवळची काय करायची, पूर्ण वर्ग संख्या बघायची. तर 6च्या जवळची, त्याच्या अगोदरच्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजे वर्गवाली संख्या 4, त्याच्यानंतर आपला 25, 36, 64, 100
अशा पद्धतीच्या काय असतात त्रिकोण आपलं वर्गसंख्या असतात. ठीक आहे. तर याच्या अगोदरची जवळची, तर 6च्या अगोदरची जवळची कुठलं पूर्ण वर्गसंख्या आहे तर ती आहे 4. ठीक आहे. तर त्याचा काळाचं वर्गमूळ, तर 4चा वर्गमूळ काय ते 2. मग हे जे 2 काढले ना तुम्ही, हे 2 हे जी तुमची त्रिकोणी संख्या होती तर त्याचा हा तुम्हाला काय भेटला पाया. आता काय करायचं, त्यांनी काय विचारलं नवीन 5व्या नंबरची त्रिकोणी संख्या, तर याच्यामध्ये काय करायचं, हा जो तुम्हाला हा जो पाया भेटला ना, हा पाया भेटला, या पायामध्ये काय करायचं, त्यांनी जेवढ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या म्हटली तेवढा मिक्स करायचं म्हणजे ऍड करायचं. नंतर म्हटलं ना म्हणून, जर का पूर्वीचं म्हटलं असतं मायनस केलं असतं, नंतर म्हटलं मग प्लस करायचं 5व्या क्रमांकाचे. बघा पायामध्ये मी तेवढा क्रमांक ऍड करतो हे लक्षात घ्या. हा जो आहे 2, हा आपला जुन्या संख्येचा काय भेटला आपल्याला पाया. बरं 5 याच्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर ऍड केल्याच्या नंतर हे जे तुम्हाला 7 भेटला, तर हा 7 हा नवीन संख्येचा पाया आहे. त्यांनी जे 5व्या क्रमांकाची संख्या विचारली ते नवीन 5व्या क्रमांकाच्या संख्येचा काय आहे पाया आहे. मग नवीन 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या. हा तर त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे, काय करतो रे आपण, पहिले घेतो पाया, पाया किती आहे 7, त्याच्या पुढची संख्या घ्यायची 1 मिळवून, ते झालं 8 भागेला काय करतो 2. हे सोडवा मग. ठीक आहे. 7 गुणिले हा 2चा भाग 2 8, हे 4, तर अशा पद्धतीने 7 28. तुम्हाला उत्तर बघा 3 नंतर 5व्या क्रमांकाची जी त्रिकोणी नवीन संख्या येईल, नवीन त्रिकोणी संख्या, तर ती कुठली असेल मग 28. ओके, एकदम सोपा आहे. ऑप्शन मध्ये आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. पुन्हा एक वेळेस सांगतो काय केलं तर, सर्वात पहिले गणित काय, 3 नंतर 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या विचारली आहे, नंतर म्हणजे ऍड करावं लागेल. पहिले दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा, पाया कसा काढायचा त्याची करायची दुप्पट, त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची, दुप्पट केल्याच्या नंतर दुप्पट आलेली संख्येच्या अगोदरचं पूर्ण वर्ग असणारी संख्या घ्यायची, त्याचं वर्गमूळ काढायचं, तो आपल्या त्या त्रिकोणी संख्येचा पाया भेटते. त्या पायामध्ये त्यांनी जेवढ्या क्रमांकाचं म्हटलंय तेवढे आकडा ऍड करायचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मग आपल्या त्रिकोणी संख्येचं सूत्र वापरायचं आणि गणित सोडवायचं. तर हा आहे आपला तिसरा प्रकार. याच्यानंतर आता आपण पुढचा चौथा प्रकार पाहूया.